चला तर विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा इयत्ता 8वी ते 12वी पर्यंत महत्त्वाचा असलेला एक कंटेंट आज आपण घेऊन आलेलो आहे, ज्याचं नाव आहे फॅक्टराइज द अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स म्हटल्यानंतर आपण प्रत्येक वेळेला माहिती आहे ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्स प्लस ज्याच्यामध्ये कोएफिशियंट्स एकत्र येतात, म्हणजेच हा दिसतो तुम्हाला 1 2 3 तीन टर्म असलेला एक पॉलिनॉमियल्स दिला, त्याला आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स पण म्हणतो किंवा त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सुद्धा म्हणतो. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, x² - 10x + 9 आपल्याला ह्याला फॅक्टराइज करायचं. जसे की इयत्ता 6वी 7वी मध्ये आपण काही नंबर्सला फॅक्टर करत असतो. आपण फॉर एक्झाम्पल 10 म्हटल्यानंतर त्याचे 2 फॅक्टर्स म्हणतो आपण 2 × 5. 12 म्हटल्यानंतर 2 × 3 × वन्स अगेन 2. अशा पद्धतीने त्याचे जेव्हा फॅक्टर्स पाडतो तेव्हा अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे फॅक्टर्स पाडायचे कसे, आणि ते स्पर्धा परीक्षात्मकसाठी तर खूपच आवश्यक आहे आणि रेग्युलरच्या स्टडीसाठी सुद्धा खूप आवश्यक असलेला हा व्हिडिओ आहे. मग विद्यार्थी मित्रांनो पहा, याचा सहगुणक 1 आहे आणि याचा सहगुणक 9 म्हणजेच 9 आहे. मग पहिला आणि तिसऱ्याचा नेहमी गुणाकार करायचा, तो आला +9. आता आपल्याला मिडल टर्मची ऍडिशन्स किंवा सबट्रॅक्शन्स पाहिजे. मग मिडल टर्म्स हियर नाउ -10. मग आपल्याला एक संख्या अशी पाहिजे की ज्याची बेरीज किंवा वजाबाकी 10 असली पाहिजे आणि ज्याचा गुणाकार 9 असला पाहिजे. मग अशा दोन संख्या जर आपण कन्सिडर केल्या -9 -1 -9 चे ऍडिशन्स होते -10, स्प्लिट देट द मिडल टर्म्स म्हणतात, आणि -9 आणि -1 चा गुणाकार होतो +9. तर बेस्ट वे आपल्याला काय करायचं, हेच -9 उचलून इथे ठेवायचे, हेच -1 उचलून इथे ठेवायचे आणि त्याच्या सोबत कोणत्या व्हेरिएबल्स आहे x. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला खूप कमी वेळेमध्ये त्याचे 2 फॅक्टर्स पाडता येतात. मग फर्स्ट वन द फॅक्टर इज हियर x - 9 आणि अनदर वन फॅक्टर इज हियर x - 1. आणि जर तुम्हाला 9वी आणि 10वीला जर बघायचं असेल तर त्याच्या व्हॅल्यूज तुम्हाला काढायला लावतात, म्हणजे त्याचे सोल्युशन्स काढायला लावतात. मग ते सोल्युशन्स कोणते असतील, x = 9 and another one solution is equals to x = 1. म्हणजे when this value going towards the right hand side, their value will be changed or their sign will be changed. म्हणजे त्याची एकतर किंमत बदलेल किंवा त्याचे साइन तुम्हाला चेंज झालेली दिसेल. मग सेम अशाच पद्धतीचं एक एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्या समोर अजून एकदा दाखवतोय. m² - 25m + 100. मग आपल्याला गुणाकार कोणाचा, सरणी सांगितल्याप्रमाणे फर्स्ट अँड थर्ड टर्मचं मल्टिप्लिकेशन 1 × 100 that is equals to 100. We want here the two factors whose multiplication is equals to 100 and whose addition or subtraction is equals to 25. मग अशा दोन संख्या कोणत्या, तर आपण जर म्हटलं तर 25 चौक 100. सर 25 आणि 4 बसतील का, नो, these are there the not two factor. मग इथे 25 आणि इथे 4 घेऊन बघितलं तर हे दोन फॅक्टरची ऍडिशन्स किंवा सबट्रॅक्शन्स आपल्याला 25 येत नाहीये. मग त्यावेळेस कोणते दोन फॅक्टर्स असतील, -20 and -5. मग -20 - 5 ची ऍडिशन जर केली तर विद्यार्थी मित्रांनो -25 येतात, आणि जर यांचा मल्टिप्लाय जर केला आपण तर त्याचा मल्टिप्लाय येतो 25 × 5 = 100. मग अशा पद्धतीने आपल्याला त्याला खूप कमी वेळेमध्ये लिहिता येतो. मग कोणता व्हेरिएबल्स आहे तिथे, m इन ब्रॅकेट मध्ये फर्स्ट वन टर्म इज हियर अँड m इज इक्वल्स टू इन अनदर ब्रॅकेट m - 5. मग हे झाले त्याचे दोन फॅक्टर्स खूप कमी वेळेमध्ये. म्हणजे जर बघितलं असेल तर डायरेक्टली जो व्हेरिएबल्स आला तो व्हेरिएबल्स इथे अटॅच करायचा आणि त्याच्यानंतरचा तो आलेला आपला एक कोएफिशियंट्स आणि नंतरचा एक कोएफिशियंट्स. आणि जर त्याला सोल्युशन फॉर्म मध्ये काढायचं असेल, this number goes to their the right hand side, their sign will be changed. m is equals to 20 or m is equals to 5. These are there the solutions of quadratic polynomials. तर चला, तर याच प्रमाणे विद्यार्थी मित्रांनो थोडे वेगळ्या पद्धतीचे एक्झाम्पल्स. आता ज्याचा सहगुणक 1 नाहीये अशांचे आपण आता फॅक्टर्स पडणार आहोत. हे थोडे लेंदी आहे पण समजण्यासाठी खूप सोपे. चला तर पाहूया. आता इथे जर बघितलं आपण तर सहगुणक 20 दिसतो, इथे जर बघितलं तर सहगुणक 8. मग या दोघांचा मल्टिप्लाय 20 × 8 that is equals to 160. मग आपल्याला गुणाकार किती पाहिजे, 160, आणि आपल्याला ऍडिशन्स किंवा सबट्रॅक्शन्स किती पाहिजे असेल तर -26. तर अशा दोन संख्या कोणत्या, -60 -10. चला तर आपण सोडूया. 20y² स्प्लिट देअर द मिडल टर्म्स. आता मिडल टर्म्सला आपल्याला कट करायचंय आणि तिथे हे दोन फॅक्टर्स आलेले टाकायचे आहेत y सोबत. -10y and last term as it is.
मग आपण विद्यार्थी मित्रांनो ह्याच्या जोड्या बनवायच्या आणि या जोड्यांमधून आपल्याला काहीतरी कॉमन घ्यायचं जेणेकरून या दोघांना भाग जाणारी संख्या असेल. मग याच्यामध्ये सर आम्ही कॉमन घेतलं 4y, कारण की 4ने 20 ला पण भाग जातो आणि 4ने 16 ला पण भाग जातो. मग काय असेल 4 पंचे 20 आणि 4 चोक 16. सर 10 आणि 8 ला जर भाग जाणारी सगळ्यात छोट्यात छोटी संख्या जर कोणती असेल तर -2 इन ब्रॅकेट मध्ये सेम. तर अशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जर दोन ब्रॅकेट सेम जर असतील तर आपण सिंगल ब्रॅकेट्स नाउ वी विल टेक हियर. नाउ सिंगल ब्रॅकेट हियर 5y -4 and in another one bracket 4y -2. हेच झाले आपले विद्यार्थी मित्रांनो फॅक्टर्स. मग आपल्याला जर याची फायनल व्हॅल्यू जर काढायची असेल तर कॉन्स्टंट टर्म विल बी गो टू देअर द राइट हँड साइड, देअर साइन विल बी चेंज. तर असाच एक एक्झाम्पल्स मी तुम्हाला करायला देतो, तो तुम्ही विद्यार्थी मित्रांनो घरी करायचा आणि आलेलं उत्तर त्याचं कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं. जर व्हिडिओ आवडला तर निश्चित लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.